नमस्कार सखी. आजचा व्हिडिओ एका अशा विषयावर आहे जो आपल्या प्रत्येकीच्या आयुष्याशी जोडलेला आहे. गृहिणी असणं म्हणजे जबाबदारीचं दुसरं नाव. पण या जबाबदाऱ्या पेलताना स्वतःचं हसू कुठेतरी हरवतंय का? नोकरी असो वा घरकाम, धावपळ तर चालूच असते. पण या धावपळीत स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि पुन्हा फ्रेश कसं राहायचं? सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपलं आयुष्य कसं असतं? घड्याळाच्या काट्यासोबत चालणारी ही धावपळ, स्वयंपाक, डबे, मुलांचा अभ्यास, घरची आवराआवर आणि नोकरी असेल तर ऑफिसचं टेन्शन. दिवसभर आपण सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतो, सगळ्यांच्या आवडी जपतो. पण या सगळ्या गोंधळात स्वतःच्या मनाचं काय? रात्री जेव्हा आपण शांत बेडवर पडतो तेव्हा असं कधी वाटतं का की आजच्या पूर्ण दिवसात मी स्वतःसाठी काय केलं? किंवा माझं स्वतःचं हसणं कुठेतरी हरवलंय का? जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही एका मशीनसारखे काम करत आहात, तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा 10 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या केल्याने गृहिणी म्हणून जगताना येणारा हा थकवा आणि कंटाळा नक्कीच दूर होईल. चला तर मग, आज थोडा वेळ फक्त आपल्यासाठी देऊया. सुरुवात करताना आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे उदासीनता आणि डिप्रेशन यातील फरक. आजकाल असं होतं की एखाद्या दिवशी कामाचा ताण आला, काही मनासारखं घडलं नाही किंवा मनात थोडी उदासी दाटून आली की आपण लगेच म्हणतो, मला डिप्रेशन आलंय. पण खरं सांगू का, हे अगदी चुकीचं आहे. गृहिणी म्हणून काम करताना दिवसभरात हजारो छोटे मोठे ताण असतात. कधी कधी थकवा जाणवतो, तर कधी एखादी गोष्ट मनासारखी होत नाही. तेव्हा थोडं उदास वाटणं ही एक अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. याचा अर्थ लगेच डिप्रेशन असा होत नाही. उलट हे मानून घेणं गरजेचं आहे की माणसाला रोजच्या आयुष्यात चढउतार येणारच. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ही उदासी एखादा दिवस किंवा आठवडा न राहता सलग 2-3 महिने तुमची पाठ सोडत नसेल, तुम्हाला कशातच रस वाटत नसेल आणि तुमचा रोजचा उत्साह पूर्णपणे मावळला असेल, तर मात्र ते गांभीर्याने घ्यायला हवं. अशावेळी स्वतःच्या मनाशी लढा देण्यापेक्षा एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा काउन्सिलरचा सल्ला घ्यायला अजिबात कचरू नका. पण विनाकारण प्रत्येक दुःखाला डिप्रेशन हे मोठं लेबल लावून स्वतःला अधिक खचवून घेऊ नका. आणि इथेच मला दुसरं एक महत्त्वाचं सूत्र सांगायचंय, ते म्हणजे स्वतःचे मित्र बना. हो, अगदी खरं सांगतेय. आजवर आपण इतरांना समजून घेण्यात, त्यांची मनं जपण्यात इतके मग्न असतो की स्वतःच्या मनात काय चाललंय हे बघायला आपल्याला वेळच मिळत नाही. आपण कितीही खंबीरपणे संसार किंवा नोकरी सांभाळत असलो तरी आतून कुठेतरी आपण एकाकी पडत जातो. अशा वेळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी दुसरं कोणी नाही, तर आपण स्वतःच आपली सगळ्यात चांगली मैत्रीण असायला हवी. आता हे कसं करायचं? तर सगळ्यात आधी तुमच्या भावनांना ओळखायला शिका. तुम्हाला जेव्हा कोणी समजून घेत नाही किंवा तुमच्या भावनांची कदर करत नाही, तेव्हा उगाचच स्वतःला दोष देत बसू नका. अशा लोकांपासून थोडं भावनिक अंतर ठेवायला शिका, कारण प्रत्येक व्यक्तीला तुमची बाजू समजेलच असं नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मनात खूप काही साचलंय पण सांगायला जवळ कोणी नाही, तर काय कराल? तर साध्या एका डायरीत किंवा कागदावर आपल्या मनातल्या गोष्टी लिहून काढायची सवय लावा. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही ते मनातलं सगळं कागदावर उतरवता तेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त मन हलकं होतं आणि समस्यांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोनही मिळतो. स्वतःचे मित्र व्हा, म्हणजे स्वतःच्या भावनांचा आदर करायला शिका. कारण जसं तुम्ही स्वतःला समजून घ्याल तशीच तुमची जगण्याची पद्धत आणि तुमचा आनंद बदलत जाईल. आणि स्वतःचा आदर करण्याचाच पुढचा टप्पा म्हणजे स्वतःसाठी दिवसातले हक्काचे 2 तास काढणं. आता तुम्ही म्हणाल, इतकी कामं असताना 2 तास कुठून काढायचे? पण विचार करा, आपण सगळ्यांच्या आवडी जपतो, घर सांभाळतो, मग स्वतःसाठी वेळ काढणं हा आपला हक्क नाही का? एक गोष्ट स्पष्ट करूया, मोबाईलवर तासनतास रील्स बघणं किंवा सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसणं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं नाही. हे तर उलट आपल्या मेंदूचा आणि डोळ्यांचा अजूनच थकवा वाढवतं. मग या 2 तासांचं नियोजन कसं करायचं? त्यापैकी 1 तास पूर्णपणे आपल्या शरीरासाठी द्या. जिमची गरज नाही, पण बागेत चालणं, आवडतं गाणं लावून डान्स करणं किंवा सूर्यनमस्कार घालणं. 1 तासाची शारीरिक हालचाल तुमच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करेल. आणि उरलेला 1 तास द्या तुमच्या मनाला. तुम्हाला वाचनाची आवड असेल, गाणी ऐकायची असतील किंवा एखादी जुनी मैत्रीण जिच्याशी बोलून मन मोकळं होतं, तिला फोन करायचा असेल, हे नक्की करा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी असा वेळ काढता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी फक्त घर चालवणारी व्यक्ती नाही, तर माझं स्वतःचंही एक आयुष्य आहे. सुरुवातीला हे कदाचित कठीण वाटेल, कदाचित मनात येईल की इतकं काम पडलंय आणि मी काय बसले. पण गिल्टी वाटून घेऊ नका.
स्वतःला आनंदी ठेवणं हे सुद्धा तुमच्या जबाबदारीचाच एक महत्त्वाचा भाग आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि स्वतःच्या आनंदासाठी अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या परफेक्ट वाटणाऱ्या आयुष्याशी स्वतःची तुलना करणं थांबवा. आजकाल फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडलं की आपल्याला सगळीकडे आनंदी फोटो, सुखी कुटुंब, बाहेर फिरण्याचे व्हिडिओ दिसतात. ते पाहून नकळत आपण आपल्या घराकडे, आपल्या साध्या आयुष्याकडे बघतो आणि आपल्याला वाटतं, बघा, त्यांचं आयुष्य किती छान आहे आणि माझं कसं आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सोशल मीडियावर दिसणारे हे फोटो म्हणजे त्यांच्या आयुष्यातले फक्त ते काही निवडक आनंदाचे क्षण असतात. त्यांच्या घरातले संघर्ष, त्यांचे ताणतणाव, त्यांच्या आयुष्यातले रोजचे चढ-उतार त्या फिल्टर लावलेल्या फोटोंमध्ये कधीच दिसत नाहीत. कोणाचंही आयुष्य 24 तास असं परफेक्ट नसतं, हे आपण समजून घ्यायला हवं. जेव्हा आपण अशा अर्धवट सत्याशी आपल्या खऱ्या आयुष्याची तुलना करतो, तेव्हा आपण विनाकारण स्वतःलाच दुःखी करून घेतो. कोणी कितीही वरकरणी छान दाखवलं, तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असतेच. आपण इतरांच्या हायलाइट रील्सची, आपल्या बिहाइंड द सीन्सची म्हणजे रोजच्या कष्टमय आयुष्याची तुलना करतोय. हेच मुळात चुकीचं आहे. त्या फोटोंना फक्त मनोरंजन म्हणून बघा, पण स्वतःच्या आनंदाच्या व्याख्या स्वतः ठरवा. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते इतरांच्या मोजमापाने मोजण्याची अजिबात गरज नाही. आणि जेव्हा आपण इतरांच्या आयुष्याकडे बघून स्वतःला कमी लेखतो, तेव्हाच आपल्या मनात न्यूनगंड किंवा कमीपणा घर करतो. म्हणूनच 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कामाला कमी समजणं बंद करा. आजकाल समाजात नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं कौतुक होतं, हे नक्कीच चांगलं आहे. पण म्हणून मी फक्त एक हाऊसवाईफ आहे असं म्हणून स्वतःला गृहीत धरण्याची गरज नाही. तुम्ही विचार करा, घर सांभाळणं, रोजच्या गरजा पूर्ण करणं, कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेणं आणि हे सगळं कोणताही पेमेंट किंवा सुट्टी न घेता निभावणं, ही काही छोटी जबाबदारी नाही. हे एक मोठं मॅनेजमेंट आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमचं बेस्ट देताय, हे तुमच्यापेक्षा दुसरं कुणाला जास्त माहिती असणार? तुम्ही नसाल तर घराची घडी विस्कटेल, हे वास्तव आहे. त्यामुळे कुणाला काही वाटत असेल तर वाटू द्या, पण तुम्ही स्वतःला कधीही केवळ हाऊसवाईफ समजू नका. तुम्ही तुमच्या घराचा पाया आहात आणि पाया मजबूत असेल तरच इमारत डौलात उभी राहते. ही जाणीव जेव्हा तुम्हाला होईल, तेव्हा लोकांच्या बोलण्याने किंवा त्यांना वाटणाऱ्या कमीपणाने तुमच्या आनंदावर काहीही परिणाम होणार नाही. तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमचं प्रेम हे सगळं खूप मौल्यवान आहे, याचा अभिमान बाळगा. पण याच आत्मसन्मानासोबत 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडून कौतुकाची अपेक्षा ठेवणं हळूहळू कमी करा. आपण अनेकदा विचार करतो, मी दिवसभर राबले पण कुणी साध्या शब्दात थँक्यू तरी म्हटलं का, किंवा आज भाजी छान झालीये हेही कुणी सांगावं. पण आपल्याकडे घराघरात आजही अशा प्रकारच्या कौतुकाची पद्धत नाहीये, हेही तितकंच खरं आहे. जेव्हा आपण रोज कौतुकाची वाट बघतो आणि समोरून प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा साहजिकच मनात थोडी खंत निर्माण होते. यावर उपाय काय? तर तुमच्या कामावर स्वतःच खुश राहायला शिका. आज तुम्ही काहीतरी नवीन पदार्थ बनवला, घर छान आवरलं किंवा स्वतःला छान तयार केलं, तर आरशात बघून स्वतःला सांगा, वाह, आज मी किती छान काम केलंय. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचा आनंद स्वतःच घ्यायला लागता, तेव्हा दुसऱ्यांच्या थँक्यूची गरज उरत नाही. आणि गंमत बघा, कधीकधी घरातल्यांकडून टोमणे ऐकायला मिळतात, आज जेवण उशिरा झालं किंवा अमुक गोष्ट अशी का केली. अशावेळी वाईट वाटून घेण्यापेक्षा ते टोमणेही एक प्रकारची पोचपावती आहे असं समजा. कारण जर तुमचं काम महत्त्वाचं नसतं किंवा तुम्ही घरासाठी काही करत नसतात, तर कुणाला काहीच फरक पडला नसता. त्यामुळे समोरच्याच्या अशा बोलण्याला नकारात्मकतेने न घेता ते आपलं काम कसं महत्त्वाचं आहे हेच दर्शवतं असं समजून दुर्लक्ष करा. स्वतःच्या कामात आनंदी राहणं हीच तुमच्या आयुष्यातली खरी ताकद आहे. आणि स्वतःच्या आनंदाला अधिक बळकट करण्यासाठी 7वी गोष्ट म्हणजे तुमचा ग्रोथ माइंडसेट किंवा प्रगतिशील विचारसरणी जपणं. आपण घरात आहोत म्हणून जगाच्या स्पर्धेत मागे पडलो आहोत असं अजिबात समजू नका. हे युग इंटरनेटचं आहे आणि आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये अख्ख्या जगाचं ज्ञान साठलेलं आहे. त्यामुळे मी आता काय करू शकणार असा विचार करण्याऐवजी मी आज काय नवीन शिकू शकते हा विचार करा. घरातल्या कामातून मोकळा वेळ मिळतो तेव्हा त्या वेळेचा वापर स्वतःला अपडेट करण्यासाठी करा. आज इंटरनेटवर ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा एखादी भाषा अशा कितीतरी गोष्टी अगदी मोफत शिकायला मिळतात.
तुम्हाला एखादी कला अवगत असेल, मग ती रांगोळी असो, शिवणकाम असो किंवा स्वयंपाक असो, त्यात काहीतरी नवीन प्रयोग करा आणि ते जगासमोर आणा. जेव्हा तुम्ही रोज काहीतरी नवीन शिकता आणि एखादं काम आत्मविश्वासाने पूर्ण करता, तेव्हा तुमचा स्वतःबद्दलचा आदर आणि आत्मविश्वास दुप्पट वाढतो. बाहेर जाऊन नोकरी करणं किंवा पैसे कमावणं हा एकमेव मार्ग नाही, पण स्वतःच्या ज्ञानात भर घालणं हा स्वतःसाठी जगण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आजूबाजूच्या छोट्या मोठ्या समस्या तुम्हाला खुजा वाटू लागतात. लक्षात ठेवा, शिकण्याला कधीच वय नसतं आणि गृहिणी म्हणून घर सांभाळत तुम्ही स्वतःच्या विचारांना किती मोठी भरारी देऊ शकता हे एकदा करून बघायला काहीच हरकत नाही. पण हे नवीन काहीतरी करताना किंवा आपल्या आयुष्याबद्दलचा कोणताही निर्णय घेताना 8वी गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तुमच्या निर्णयावर ठाम राहणं. आजकाल समाजात असा एक समज आहे की गृहिणीने काहीतरी केलंच पाहिजे किंवा नुसतं घरी राहून काय होतंय. अशावेळी लोक अनेक गोष्टी बोलतात. कधीकधी आपल्याला वाटतं, कदाचित लोक म्हणतायत ते खरं आहे का, मी चुकीचा निर्णय तर घेत नाही ना, आणि यात आपण गोंधळून जातो, असुरक्षित फील करायला लागतो. माझी तुम्हाला एक छोटीशी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला नक्की काय करायचंय हे स्वतःला विचारा. जर तुम्हाला घर सांभाळून त्यातच आनंद मिळतोय तर तो तुमचा निर्णय आहे आणि त्यात कोणालाही काहीही म्हणण्याचा अधिकार नाही. किंवा तुम्हाला काहीतरी नवीन काम सुरू करायचं असेल तर ते सुद्धा पूर्ण आत्मविश्वासाने करा. पण जो काही निर्णय तुम्ही घ्याल तो कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाचं ऐकून घेऊ नका, तर तुमच्या आवडीचा आणि गरजेचा विचार करून घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता तेव्हा समोरच्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही जे केलंय ते तुमच्या सुखासाठी आणि तुमच्या आनंदासाठी केलंय. लोक तर बोलतच राहणार, पण त्या लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःला असुरक्षित वाटू देणं ही तुमच्या आनंदाची सर्वात मोठी अडचण आहे. त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास खचू देऊ नका आणि जो मार्ग तुम्ही निवडलाय त्यावर अगदी ठामपणे चाला. आणि स्वतःच्या मार्गावर चालताना 9वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत आदर्श किंवा परफेक्ट बनण्याचा हव्यास सोडून द्या. आपण स्वतःलाच अनेकदा आदर्श आई, आदर्श बायको किंवा आदर्श सून बनवण्याच्या प्रेशरखाली दाबून टाकतो. पण खरं सांगू का, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळंच काही आरशासारखं चकाचक आणि परफेक्ट असणं शक्य नसतं. कधीतरी घरात पसारा असेल, मुलांचा अभ्यास राहून जाईल किंवा आज जेवण साधेच असेल, हे सगळं अगदी नॉर्मल आहे. पण आपण काय करतो, एखाद्या दिवशी पाहुणे आले आणि घर आवरलेलं नसेल तर आपल्याला त्याचं जास्त टेन्शन येतं. आणि हीच गोष्ट घरच्यांच्या वागण्याबाबतही लागू होते. मुलं किंवा नवरा कसे वागतात, त्यांचा स्वभाव कसा आहे हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या वागणुकीची, त्यांच्या रागाची किंवा चुकांची जबाबदारी शेवटी स्वतःवर घेऊन मीच काहीतरी कमी पडले का असा विचार करणं थांबवा. आपण माणसांच्या स्वभावाला बदलू शकत नाही, पण आपल्या स्वतःच्या शांततेला आपण नक्कीच जपून ठेवू शकतो. परफेक्ट होण्यापेक्षा आनंदी असणं जास्त महत्त्वाचं आहे. हे जेव्हा तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या खांद्यावरचं ओझं अर्ध्यावर येईल. त्यामुळे कधीतरी एखादी चूक झाली किंवा घर विस्कळीत राहिलं तरी चालेल, कारण तुम्ही रोबोट नाही तर एक जिवंत माणूस आहात आणि तुम्हालाही दमून जायचा, चुकून जायचा पूर्ण अधिकार आहे. आणि सगळ्यात शेवटी 10वी गोष्ट जी तुम्हाला रोज स्वतःला आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही कोणापेक्षाही कशातही कमी नाही आहात. समाजात अनेकदा गृहिणींच्या कामाला आर्थिक मोल नसेल म्हणून त्याला शून्य मानलं जातं, पण ही तुमची सर्वात मोठी चूक आहे. घर सांभाळणं, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि प्रेमाने कुटुंब एकत्र ठेवणं हे काम जर तुम्ही बाहेर कोणाकडून करून घेतलंत तर त्याचे पैसे मोजायलाही खिशाला कात्री लागेल. त्यामुळे तुमच्या कामाचं मूल्य हे पैशांच्या पलीकडचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःला बिचारी समजू नका, कारण तुम्ही या घराचा भक्कम आधारस्तंभ आहात. तुमची शारीरिक आणि मानसिक प्रकृती चांगली असेल तरच तुम्ही कुटुंबाला आनंदी ठेवू शकाल. त्यामुळे तुमचा आहार, तुमची झोप आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमचं पहिलं कर्तव्य समजा. तुम्ही जर आतून प्रसन्न आणि आनंदी असाल तर आपोआप तुमच्या घराचं वातावरणही प्रसन्न राहील, कारण घर हे घरातल्या व्यक्तींच्या मनस्थितीनेच फुलत असतं. तर सखींनो, आजपासून स्वतःला हे सांगायला सुरुवात करा की मी महत्त्वाची आहे, माझी स्वप्न महत्त्वाची आहेत आणि माझं हसणं ही माझ्या कुटुंबासाठी सर्वात मोठी भेट आहे. हे 10 उपाय तुमच्या आयुष्यात छोटेसे पण खूप मोठे बदल नक्कीच घडवतील.
स्वतःला जपायला सुरुवात करा आणि बघा आयुष्य पुन्हा किती सुंदर वाटायला लागतं. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींनाही नक्की पाठवा आणि अशाच नवनवीन विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन विषयावर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत रहा.